नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण स्वाध्याय पाहत होतो. स्वाध्यायामध्ये हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मी 1 ते 5 प्रश्न मी पूर्ण केले आहेत. तर पार्ट 2 आणि पार्ट 3 होतील, कारण आन्सर खूप मोठे आहेत आणि आन्सर मोठे असल्यामुळे टायपिंग देखील मला जास्त करावं लागतं. त्यासाठी मी व्हिडिओचे 3 पार्ट बनवत आहे. तर तिन्ही पार्ट पाहाल. तुमची स्वाध्यायांची अपेक्षा होती त्याप्रमाणे मी स्वाध्याय बनवत आहे. त्याप्रमाणे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि सर्वच मित्रांना सांगा की त्यांनी देखील सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही देखील करा. ओके, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पहा, एवढीच इच्छा आहे. त्यामुळे मी या सर्व व्हिडिओ बनवत आहे, टायपिंग वगैरे करत आहे. तुम्हाला पुढे लक्षात येईलच की टायपिंग किती महत्त्वाचं आहे. यामध्ये टायपिंग मी खूप केलेलं आहे. आन्सर पाहत असताना आपण लक्षात येईल. तर आपण सुरू करूयात. तर हा मानसशास्त्राचा पहिला धडा आहे. तर मला वाटतं 1 ते 5 मी ऑलरेडी अपलोड केलं आहे. तर 6वा आहे संक्षिप्त टिपा लिहा. ओके, तर यामध्ये पहिला आहे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धतीचे आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. वाटल्यास तुम्ही पाहून लिहू शकता व्हिडिओला पॉज करून. ओके, तर 1 मिनिट मी थांबतो तुमच्यासाठी वाटल्यास. ओके, तर पुढे पाहूयात. दुसरा आहे प्रश्न सर्वेक्षण पद्धत. यामध्ये सर्वेक्षण पद्धतीची टिपा लिहा या ठिकाणी मी दिलेलं आहे. पॉईंट देखील असं बनवा, चांगलं वाटेल तुम्हाला देखील लिहिताना क्वेश्चन पेपरमध्ये, आन्सर पेपरमध्ये. तर मी तसंच तुमच्याबरोबर वाचतो. वाटल्यास माझं वाचणं डिस्टर्ब होत असेल तर व्हिडिओला पॉज करा. सर्वेक्षण ही अशी संशोधन पद्धत आहे जिच्यावर निवडलेल्या प्रतिनिधी गटाकडून राजकीय मते, ग्राहकाची फॅमिली अशी विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते. सर्वेक्षण पद्धतीत माहिती गोळा करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, पडताळणी, यादी, पदनिश्चयन, श्रेणी इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की स्वल्पविराम मी टाकलेलं नाही आणि पूर्णविराम फक्त वाक्याच्या शेवटी टाकलेला आहे. तरी सर्वांनी एकदा लक्षात ठेवून ऐकावे की प्रश्नावली, मुलाखत, पडताळणी अशा अजून देखील पुढे देखील तुम्हाला स्वल्पविराम कुठं अपेक्षित आहे तिथं द्या, कारण तेसाठी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर तिसरं आहे स्वल्पविराम मी कुठेही दिलं नाही पहा, कारण टायपिंग हेच जास्त होत होतं. ओके, तर तिसरा पाहूया. दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करता येते. सर्वेक्षण पद्धत ही तुलनेने कमी खर्चिक पद्धत आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. ओके, तुमचा देखील संपलेला असेल. ओके, तर पुढे जाऊयात. तिसरा आहे वृत्तिइतिहास पद्धत. या पद्धतीत एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेचे विविध स्रोतांकडून सखोल माहिती मिळवली जाते व त्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. वृत्तिइतिहास या ठिकाणी फक्त मृत चालले, माझं थोडं टायपिंग चुकलेलं आहे. पहा आतमध्ये देखील तुम्ही देखील जरा तुम्हाला कळतं, त्यामुळे तुम्ही देखील सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. ओके, वृत्तिइतिहास इतिहास पद्धतीचा चिकित्सा मानसशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर वापर करतात. डॉक्टर सिगमंड फ्राइड आणि जीन पियाजे यांनी मृतच आहे त्या ठिकाणी, वृत्तिइतिहास नाही मृत इतिहास पद्धतीत मोठ्या प्रमाणावर वापर केला. या ठिकाणी उर्वरित आहेत वाटतं पहा. तिसरा
त्या सर्व ठिकाणी वृत्त इतिहास आहे सॉरी मृत्यू कुठं पण नाही, ते 2 ठिकाणी माझं चुकीचं टायपिंग झालं आहे. सर्व ठिकाणी वृत्त इतिहास पद्धत आहे, हे लक्षात ठेवा. इतर ठिकाणी वृत्त इतिहास असा आहे पद्धत. संशोधक एखाद्या व्यक्तीची सद्यस्थितीत मानसिक स्थितीत अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी इत्यादी अनेक स्रोताकडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती मिळवतो. तर तुम्ही लक्षात ठेवा की माझं 2-3 ठिकाणी चुकी झाले, तर कारण एवढे सर्व टायपिंग करताना चूक हे माणसाकडून होतच असते. पुढे आपण तसं सुधारत जाऊ. तर तुम्ही देखील समजून घ्या. आणि माझे प्रॉब्लेम्स आहेत, कारण टायपिंग ज्यावेळेस जास्त होत असतो त्यावेळेस बघणं आणि लिहिणं आणि ते तर्क करणं इत्यादी सर्व गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टीवर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही देखील जरा सुधारणा करा. ओके. मी स्वल्पविराम वगैरे वापरलं नाही, तुम्ही देखील वापरा नक्की. मी वापरलं नाही म्हणून तसंच लिहू नका. ओके. तर 4कडे जाऊयात. तर्कसंगतीचे महत्त्व. मानसशास्त्र आहे पहिला देखील या ठिकाणी चुकलेला आहे. मानसशास्त्र अनेक संकल्पनांचा अभ्यास केला जातो व त्या संकल्पनाच्या व्यावहारिक उपाययोजनावर भर दिला जातो. तर्कसंगती ही त्यातील एक महत्त्वाची संघटना होय. व्यक्तीच्या स्वतःच्या भावना, विचार आणि वर्तन इत्यादी गोष्टींनी भडकणार नाही आणि सामाजिक मापदंड, मूल्ये इत्यादी यांच्याशी तडजोड केली जाणार नाही यांची खबरदारी घेणे आवश्यक असते. अल्बर्ट एलिस यांनी भावनिक तर्कसंगत वर्तन उपचार पद्धत मांडले. यामध्ये तो आवड आणि सामाजिक आपण समजून घेणे, स्वनिर्देश, सहनशीलता, लवचिकता, स्वमान्यता आणि स्वजबाबदारी इत्यादी. आता या ठिकाणी तुम्हाला स्वनिर्देशक, सहनशीलता, लवचिकता, स्वमान्यता आणि स्वजबाबदारी हे 4 घटक आहेत. त्या ठिकाणी तुम्ही स्वल्पविराम वापरा. ओके. तर 5वा नाही या ठिकाणी, डायरेक्ट 7वा आहे. पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. हा खूप याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत, तुम्हाला दिसेल. तर जाऊयात त्याच्याकडे. पहिला आहे मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीचा सविस्तर माहिती लिहा. आता सविस्तर जास्त येणार आहे, त्यामुळे खूप मोठे झाले आहेत. प्रश्न देखील मोठे म्हणण्यापेक्षा सविस्तर आहे तसं मी मोठ्या प्रमाणात दिलं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी पहिला मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा. मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीचा माहिती पुढील प्रमाणे. हे जे काही असले वाक्य आहेत हे तुमच्या बोर्डच्या याच्यामध्ये देखील लिहित जावा, कारण यामुळे तुमचे जे काही आन्सर आहे ते चांगल्या पद्धतीने वाढतं आणि ते काय सांगत आहात, कुठे उत्तर आहे हे देखील तुम्हाला कळेल. ओके. तर प्रायोगिक पद्धतीचा अर्थ मानसशास्त्रात मानवाच्या व प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी नियंत्रित प्रयोगशाळेत प्रयोग केले जाते. प्रायोगिक पद्धतीतील पायऱ्या. पहिला आहे या ठिकाणी मी पायऱ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिलेले 6 पायऱ्या आहेत. संशोधनासाठी समस्या निश्चित करणे. दुसरा आहे गृहीतक निश्चित करणे, प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे, प्रयोग करणे, माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे, 6वा निष्कर्ष काढणे. प्रायोगिक पद्धतीची संज्ञा पुढील प्रमाणे. समस्या, शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. दुसरा गृहीतक, शास्त्रोक्त संगीतद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. स्वतंत्र परिवर्तक, शास्त्रोक्त संगीत, परतंत्र परिवर्तक, रक्तदाबाची पातळी. हे मी आडव्या पद्धतीने लिहि, वाटल्यास तुम्ही उभ्या पद्धतीने देखील लिहू शकता. ओके. परीक्षेमध्ये म्हणजे प्रायोगिक पद्धतच्या संज्ञा पुढील प्रमाणे असं लिहून खाली एक समस्या, पुढे डॅश करून शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे असं लिहू शकता. त्यानंतर दुसरं त्याच्या खाली लिहू शकता. ओके. तर 5वा त्याच्यामधीलच 5वा आहे, याच्यामधीलच या ठिकाणी 5वा दिसेल तुम्हाला मी गाळलेला. ओके. तोच या ठिकाणी 5वा आहे. बाह्य परिवर्तक, वय, लिंग, शास्त्रोक्त संगीत सोडून इतर सर्व आवाज इत्यादी. 6वा आहे प्रयोगकर्ता, म्हणजे हा प्रश्न देखील खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. गाळलेली जागा नाही तर चुकी बरोबर आणि एका वाक्यात उत्तरामध्ये हा प्रश्न जास्त आला होता. तर प्रयोगकर्ता म्हणजे प्रयोग करणारी व्यक्ती, उदाहरणार्थ तुम्ही, तुमचे मानसशास्त्राचे शिक्षक. 7वा प्रयुक्त, ज्या व्यक्तीवर प्रयोग केले जाते अशी व्यक्ती, उदाहरणार्थ कुटुंबातील सदस्य. प्रायोगिक पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे.
हे जे काही वैशिष्ट्य आहेत हे देखील एकाखाली एक लिहू शकता. पहिला आहे प्रायोगिक पद्धतीची माहिती संकलनाचे सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे. दुसरा, प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येते. प्रायोगिक पद्धतीद्वारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकामध्ये कारणभाव शोधणे शक्य होते. प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाच्या पडताळा घेणे शक्य होते. ओके. तर दुसरा आहे मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हाने स्पष्ट करा. हे दुसरा प्रश्न आहे. तर या ठिकाणी मी दिलेला आहे पहा, मानसशास्त्र जरी एक विज्ञान शाखा मानली जात असले तरी त्यात अनेक विभाग दिसून येतात. शास्त्र म्हणून उभारणी करताना, या ठिकाणी उभारणी आहे पहा, उभारणी करताना होणाऱ्या सिद्धांत, एक व्यवहार, एक नैतिक, या ठिकाणी नैतिक आहे पहा, नैतिक आणि तात्विक स्वरूपाच्या आव्हानापैकी काही आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत. तर पहिला आहे मानसशास्त्राची पूर्व प्रतिमान अवस्था. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या प्रगल्भ व नैसर्गिक शास्त्राच्या, या ठिकाणी शास्त्र झाले, शास्त्राच्या तुलनेने मानसशास्त्र हे नव्हते व सामाजिक शास्त्र आहे तुलनेने मानसशास्त्र हे नव्हते व सामाजिक शास्त्र आहे. शास्त्र जरी मानले तरी ते थॉमस कॉटन यांच्यामध्ये मानसशास्त्र अजूनही पूर्व प्रतिमान अवस्थेत दिसून आहे. ओके. दुसरा आहे वस्तुनिष्ठता व विश्वसनीय, त्याच्यामधलं दुसरा आहे पहा, याच्यामधलं दुसरा म्हणजे ह्या प्रश्नाचंच उत्तर या ठिकाणी आहे. वस्तुनिष्ठता व विश्वसनीय या बाबतीत काही प्रमाणात कमतरता. मानवी वर्तनाच्या सर्वच पहिलीचा केवळ वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे शक्य नसते. त्यामुळे मानसशास्त्रात वस्तुनिष्ठ पद्धतीप्रमाणे वर्तनात्मक व व्यक्तिनिष्ठ पद्धतीत असाही वापर केला जातो. उदाहरणार्थ, मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व, नेतृत्व कौशल्य इत्यादी वर्णनात्मक संशोधन पद्धतीद्वारे अभ्यासले जातात. नैसर्गिक शास्त्रात वस्तुनिष्ठता व विश्वास, या ठिकाणी परत त्या ठिकाणी चुकी झालं आहे पहा, नेतृत्व या निकषावर मानसशास्त्रज्ञ काही प्रमाणात कमी पडतात. त्यानंतर तिसरा आहे पूर्वकथन व परिस्थिती या बाबतीत काही प्रमाणात कमतरता. वर्तनाची कारणे शोधून वर्तनाच्या पूर्वकथन शक्य असते. ओके. तर चौथा आहे मानवाची अवहेलना. मानसशास्त्र विषय यातीलच अस्तित्ववादी आणि मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अशी टीका करतात की मानवी वर्तनाचा प्रयोग बनवून मानसशास्त्रज्ञ मानवाकडे निर्जीव घटक म्हणून पाहतात. मानसशास्त्रात मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठी मानवावर प्रयोग केले जातात. ओके. तर पार्ट 3 मी तुमच्यासाठी अपलोड करेन आणि पार्ट 3 देखील लवकरात लवकर अपलोड होईल अशी मी अपेक्षा करतो. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. त्यानंतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, त्यांना देखील सांगा सबस्क्राईब करायला आणि तुम्ही देखील नक्कीच सबस्क्राईब करा. त्यामुळे पुढचे जे काही अपडेट्स आहेत ते देखील तुम्हाला येत राहतील. ओके. मी हा पूर्ण जे काही चॅप्टर आहे किंवा बुक आहे त्याचं सर्व जे काही प्रश्न उत्तर आहेत ते तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके. त्यानंतर आता मी तेच थांबतो. जय हिंद, जय भारत.